विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांच्या माध्यमातून हालचाली करताना दिसून येत आहेत। 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे राजकीय आखाड्यामध्ये गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे। या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे ती म्हणजे बारामती मतदारसंघावर। पक्षात बंडखोरी करून भाजप सोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही सन्मानाची आणि अस्तित्वाची सुद्धा लढाई असणार आहे। आपले काका असलेल्या शरद पवारांना आव्हान देणारे अजित पवार आणि त्याच अजित पवारांना शह देण्यासाठी त्यांच्याच पुतण्याला म्हणजे युगेंद्र पवारांना त्यांच्याच विरोधात उभे करणारे शरद पवार हे या लढतीकडे लक्ष जाण्याचं मुख्य कारण आहे। युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांमध्ये उमेदवारी देण्यात आल्याने काका पुतण्या लढाईमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे। याच अनुषंगाने बारामती विधानसभेतील सुपा या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देत असतानाच आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे असे विधान केलंय। सुरुवातीची 30 वर्ष मी बारामतीसाठी काम केलं, नंतर 30 वर्ष अजितदादांनी बारामतीचा कारभार हाकला, आता आपल्याला पुढच्या 30 वर्षांची तजवीज करावी लागेल असे विधान शरद पवार यांनी केलंय। त्यामुळे आता बारामतीच्या स्थानिक राजकारणात बारामतीची पुढची सूत्र ही युगेंद्र पवारांच्या हाती जाणार असल्याची चर्चा रंगली आहे। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। बारामतीत विधानसभा निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतली। या सभेमध्ये शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेत। तब्बल 14 वेळा निवडणूक आल्याचे सांगत आता राज्यसभा निवडणूक देखील लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यासोबतच त्यांनी आता या नव्या लोकांना निवडून द्यावे असं म्हटलंय। वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा शरद पवार हे राजकारणात सक्रिय आहेत। निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष म्हणाले की आता मला कुठेतरी थांबावे लागेल, मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही, त्यामुळे आता नव्या लोकांना पुढे यावं लागेल। मी आतापर्यंत 14 वेळा निवडणूक लढवली आहे। मला सांगायचंय की मी आता सरकारचा भाग नाही, अजून 1.5 वर्ष आहे, पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल। आता मी निवडणुका लढवणार नाही, आघाडीचा पाठिंबा युगेंद्र यांना आहे, हे एक नवीन नेतृत्व आहे, मला जनतेची सेवा करायची आहे। सरकार जर आलं तर आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। आणि यासोबतच ते म्हणाले की तुमच्यातील काही लोक त्यावेळी हयात होते, काहींचा जन्म सुद्धा झाला नव्हता। मी 55 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली। 1967 साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं होतं, त्यातले काही मतदार मला अजूनही येथे दिसतात। मात्र याला आता 50 ते 55 वर्ष झाली आहेत। मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम सुद्धा केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे। तुम्ही असले लोक आहात की एकदाही मला तुम्ही घरी पाठवलं नाही, दरवेळी निवडूनच दिलं आहे, पण आता कुठेतरी थांबायला हवं, नवी पिढी आणली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय असं म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत। या वर्षीच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता की या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहित नाही। यानंतर शरद पवार यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलंय। ते म्हणाले की अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात, माझ्या राज्यसभेचा कार्यकाळ जो आहे तो संपायला वेळ आहे, तोपर्यंत मी सेवा करेन, त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाहीये। गेल्या निवडणुकीपर्यंत केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यामध्ये अजित पवार हे सूत्र बारामतीकरांसाठी ठरलेलंच होतं आणि याला ब्रेक लागला तो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर। अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकींविरुद्ध उभ्या राहिल्या। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार विरुद्ध पवार या लढाईचा पहिला अंक संपूर्ण देशाने पाहिला। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढाईत सुप्रिया सुळे यांची सरशी ठरली, पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीला थेट राज्यसभेवर पाठवलं। त्यानंतर अजित पवार यांनी केलेलं एक विधान सुद्धा लक्षणीय ठरलं होतं। ते म्हणाले होते की माझी थोडी चूकच झाली, मी माझी बहीण सुप्रिया विरोधात पत्नी सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळी उभं केलं गेलं कारण तो पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता। एकदा बाण सुटला की तो सुटला, पण आज माझं मन मला सांगत आहे की तसं घडायला नको होतं। शिवाय लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या पराभवानंतर
अजित पवारांनी आपण बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची सुद्धा घोषणा केली होती। त्यानंतर येथून अजित पवारांचा मुलगा जय पवार लढणार अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती, पण अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत या मतदारसंघातून अजित पवारच लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीरनामा सुद्धा सादर करण्यात आलाय। आता काका पुतण्याच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा असतानाच शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। सगळी सत्ता ही अजितदादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचा, सगळं कारभार त्यांच्या हातात गेला आणि त्यांनी 25 ते 30 वर्ष हे काम या ठिकाणी केलं। त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची तक्रार नाही। म्हणजे मी सुरुवातीचं 25-30 वर्ष केलं, नंतरच्या काळातली 30 वर्षाचं काम अजितदादांनी केलं। आता पुढची तयारी करायची का नाही? आता पुढची तयारी करायची असेल तर पुढचं 30 वर्षाचं काम करणारं नेतृत्व इथं तयार करण्याची आवश्यकता आहे। तर अशा प्रकारे अजित पवार हे नेहमीच शरद पवार यांच्या निवृत्तीबाबतची विधानं करत होती आणि त्यानंतर आता प्रचार सभेमध्ये शरद पवार यांनी निवृत्तीबाबतचे संकेत दिलेत। याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।